बार्शी तालुक्यात ठाण मांडून बसलेला वाघ वैराग भागात जनावरांवर हल्ला करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। उपळे, दुमाला व मुंगशी आर तालुका बार्शी परिसरात सोमवारी रात्री उशिरा वाघाने 2 वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केले। त्यानंतर पाठोपाठ लगेच मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास राळेरास तालुका बार्शी येथील शेतकरी अरुण नामदेव जाधव यांच्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे। उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता त्यातून शेतीसाठी रब्बी आवर्तन सोडण्यास सुरुवात झालेली आहे। धरण व्यवस्थापनाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी आवर्तनाचे काटेकोरपणे नियोजन केले असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात उन्हाळ्यात ओढवणारे पाणी संकट रोखण्यासाठी या बैठकीत कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा उपाययोजना करण्यात आली नसल्याची खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली। पर्यावरण संरक्षणासाठी बायोमास आधारित ऊर्जा प्रकल्प ही काळाची गरज असून सोलापूर येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन ते कोळशासोबत मिश्रण करून जाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे। बांबूच्या शाश्वत पुरवठ्यासाठी सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत 50 वर्षांच्या खरेदीसाठी करार करण्यात येतील अशी घोषणा एनटीपीसीचे अध्यक्ष गुरदीप सिंग यांनी केली आहे। नूतन आमदारांना प्रत्येकी 1.80 कोटींची कामे सुचविण्यास मंजुरी। जिल्हा नियोजन समितीला सरकारकडून आमदार निधीऐवजी कामे मंजूर करण्याचे पत्र। नव्याने निवडून आलेल्या आमदारांना त्यांच्या आमदार निधीतून जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात प्रत्येकी 1,80,00,000 रुपयांची विकास कामे मंजूर करून घेता येणार आहेत। सरकारकडून जिल्हा नियोजन समित्यांना तसे पत्र पाठविण्यात आले असून मंजूर कामांचा निधी कामे सुरू झाल्यावर टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे। पुणे सोलापूर दरम्यानचा रेल्वे प्रवास आता अधिक वेगात होणार आहे। या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला आहे। रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या 3.25 तासात पोहोचता येणार आहे। यामुळे रेल्वे प्रवास 35 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे। जवळपास 88 एक्सप्रेस रेल्वेचा वेग आता 110 वरून 130 इतका झाला असल्याची माहिती आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जखमींचा एकूण 1.5 लाखांपर्यंतचा खर्च केला जाईल। अपघात झाल्यापासून 7 दिवसांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे। सध्या या योजनेवर काम केलं जात असून मार्च पर्यंत ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे। दिल्लीत नितीन गडकरींच्या नेतृत्वात सर्व राज्यातील वाहतूक मंत्र्यांची दिल्लीमधील भारत मंडपम येथे बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। मोहोळ नगर परिषदेला मंजूर असलेला निधी तात्काळ मिळवा, आमदार खरेंची मागणी। मोहोळ नगर परिषदेला मंजूर असलेल्या अग्निशमन केंद्र व वाहनाला तात्काळ निधी मिळण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली होती। त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या जीआरला अनुसरून कार्यवाही करावी असा शेरा उपमुख्यमंत्र्यांनी पत्रावर दिला असून यामुळे मोहोळ नगर परिषदेला अग्निशामक वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। उजनी पर्यटन स्थळ निर्मितीच्या हालचाली गतिमान। सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या भीमानगर येथील उजनी धरण परिसरात अतिशय उच्च दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। या अंतर्गत आमदार अभिजित पाटील यांनी मंगळवारी दिनांक 7 रोजी धरण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। तसेच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत भीमानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला। भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी उंडरीतील कानडेनगर येथे घडली। अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे। डॉक्टर प्रणाली तन्मय दाते, वय 34 वर्ष, राहणार अर्बन नेस्ट सोसायटी उंडरी असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। दाते या 12:30 वाजण्याच्या सुमारास उंडरीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या। त्याच वेळेस मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली। त्या रस्त्यावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून लष्करातील जवानाने जीवन संपवले। जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या जवानाने एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे। कृष्णकुमार यादव असे त्या जवानाचे नाव असून त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपवले।
यादवला एक तरुणी गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत होती व त्याचे पैसे लुटत होती. त्या जाचाला कंटाळून कृष्णकुमारने स्वतःचे आयुष्य संपवले. कृष्णकुमारने एक सुसाईड नोट लिहून त्याच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला.